नमस्कार माझा मित्रमैत्रिणींनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझा नवीन व्लॉगमध्ये। हिवाळ्याची सुरुवात झाली आहे, सगळ्यांना कंबरदुखीचा त्रास होतो, त्यासाठी मी आज घेऊन आली आहे स्पेशल असे डिंकाचे लाडू। तर यासाठी मी सर्वात आधी डिंक 1 वाटी गोवर्धनच्या तुपामध्ये तळून घेतलाय। त्याच्यानंतर मी अर्धी वाटी बदाम, अर्धी वाटी काजू चांगले तुपामध्ये भाजून घेतलेत। त्यानंतर मी त्याच्यामध्ये 1 वाटी मनुका घेतलाय, तो पण मी चांगला भाजून घेतलाय। मनुका जेव्हा चांगला भाजला जातो ना तुपामध्ये, तेव्हा तो असा दाबून बघितला की कचकन आवाज येतो, म्हणजे तो आपला चांगला मनुका भाजला गेलाय। त्यानंतर मी त्याच्यामध्ये 1 वाटी सुकं खोबरं ऍड केलंय, 1 वाटी खारीक पावडर चांगलं तुपामध्ये आपण भाजून घ्यायचे सर्व पदार्थ। त्यानंतर 1 चमचा खसखस वापरलाय। आणि मला ही ऑर्डर माझ्या एका जवळच्या काकीने दिलेली, त्यांची अशी डिमांड होती की त्यांना थोडीशी मेथी हवी आहे, त्याच्यामुळे मी 1 चमचा मेथी पावडर वापरले। मेथी पावडर ऑप्शनल आहे, तुम्ही नाही वापरली तरी चालेल। त्यानंतर मी सर्व मिश्रण एकत्र एकजीव करून घेतलंय आणि अर्धी वाटी त्याच्यात मनुका ऍड केले आणि 1.5 वाटी गूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक वाटून घेऊन त्या सर्व मिश्रणामध्ये ऍड करून डिंकाचे गोल असे लाडू केले। हे लाडू तुम्ही लहान मुलांना देखील देऊ शकता, त्यांच्या आरोग्यासाठी हे चांगलं। आणि हिवाळ्यात डिंकाचे लाडू, मेथीचे लाडू जरूर खाल्ले पाहिजेत। तुम्हाला माझा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। जर व्हिडिओमध्ये काही चेंजेस करायचे असतील तर तेही मला कमेंट करून नक्की सांगा। लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, जास्तीत जास्त मराठी माणसाला पुढे जायला मदत करा। थँक्यू।